पुस्तकप्रेमी मित्रमैत्रिणींना सप्रेम नमस्कार. आज मी तुम्हाला रखमाबाईची गोष्ट सांगणार आहे. साधनाच्या एका अंकात रखमाबाई राऊतांची संक्षिप्त कथा वाचल्यानंतर मी इतकी चकित झाले की त्यांच्याविषयी अधिक काही मजकूर मिळेल का याचा मग वेड्यासारखा शोध सुरू झाला. आपल्या ग्रंथपाल रंजना यांनी जेव्हा रखमाबाई एक आर्त हे पुस्तक माझ्या हातात दिलं तेव्हा मी ते अधाशासारखं एका बैठकीतच संपवणार हा माझा प्रथम दर्शनी झालेला अंदाज मात्र साफ चुकला. मजकुराची कल्पना असून सुद्धा या पुस्तकाने इतके धक्के दिले आणि वारंवार इतकं प्रभावित आणि भावनावश केलं की ते थांबत थांबत वाचावं लागलं. शिवाय ते कादंबरीच्या अंगानं घटनानुक्रमे लिहिलं गेलेलं नाही, त्यामुळे काही तपशिलासाठी पुन्हा पुन्हा मागे पुढे जाऊन संगती लावून घ्यावी लागली. मी तुम्हाला ज्या रखमाबाईची गोष्ट सांगणार आहे तिचं स्वतःचं व्यक्तिमत्व तिचे आजोबा, आजी आणि वडिलांच्या खंबीर व्यक्तिमत्वानं इतकं प्रभावित आहे की ती या सगळ्यांची गोष्ट असणं अपरिहार्यच आहे. मोहिनी वर्दे ज्यांनी रखमाबाईंची जीवनकथा लिहिली आहे त्यांच्या आईची रखमाबाई आत्या, त्यांनी ज्या आस्थेने आणि नीट अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आहे त्याला तोड नाही. ही गोष्ट साधारणपणे 125 वर्षांपूर्वी, नेमकं सांगायचं तर 134-35 वर्षांपूर्वीची आहे. म्हणूनच जरा अधिक खोलात शिरून आणि थोडं मागं जाऊन आपण ह्या गोष्टीची पार्श्वभूमी बघून घेऊ. 1822 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतर शिक्षण प्रसाराचा वेग लक्षात येण्या इतका वाढला. इंग्रजी शिक्षण घेतलेला एक वर्ग समाजापासून झपाट्याने अलग होत गेला. इंग्रजी शिक्षणामुळे आचार, विचार, पोशाख यात बदल झालेला नोकरदार वरिष्ठ वर्ग आणि पारंपरिक मार्गाने जाणारा कनिष्ठ वर्ग यामध्ये साहजिकच एक दरी निर्माण झाली. रखमाबाईंचे आजोबा हरिश्चंद्र यादव हे खरं तर श्रमजीवी, सोमवंशीय, क्षत्रिय, पाठारे, पाचकळशी समाजातले. त्यांनी मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलं. योगायोगानं 1844 मध्ये इंग्रजांनी असा एक ठराव केला की इंग्रजी शिकलेल्या अर्जदारांना नोकरीत प्रथम निवडलं जावं. हरिश्चंद्र यादवना तेव्हा कारकुनीला आवश्यक तेवढं इंग्रजी तर येतच होतं. त्या बळावरती PWDच्या प्रेसिडेन्सी ऑफिसमध्ये कारकून म्हणून लागले. त्यांचे इंग्रज वरिष्ठ त्यांचं चोख काम आणि वागणूक याची नेहमी तारीफ करत. 40 वर्ष ही नोकरी त्यांनी केली. त्यांना इंग्रजांनी राय बहादूर, जस्टिस ऑफ पीस अशा पदव्या दिल्या. ते इंग्रजांशी सहज मिळून मिसळून राहत असत. त्यांचं घर हे समाजातल्या पुढारलेल्या लोकांचं आणि विचारवंतांचं उठण्या बसण्याचं स्थान होतं. त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला जयंतीला लिहायला वाचायला शिकवलं. पांडुरंग सावे या एका हुशार सधन व्यावसायिकाशी तिचा विवाह करून दिला. पण दुर्दैवाने वर्षभरानंतरच पांडुरंग सावे कावेळीने वारले. तेव्हा रखमाबाईंचा नुकता जन्म झाला होता. आर्थिक सुबत्ता असली तरीही सासरी माणूसबळ नसल्यामुळे जयंतीबाई 6 महिन्यांच्या मुलीला घेऊन आपल्या वडिलांकडे आल्या. यापुढची 10 वर्ष रखमाबाई आपली आई जयंतीबाई आणि कर्तबगार आजोबा हरिश्चंद्र यादव यांच्या सोबत राहिल्या. इंग्रजी शिक्षण, सुशिक्षित वातावरण, शिक्षित आई, प्रतिष्ठित मान्यवर आजोबांचा सहवास, घरात सतत सुधारक प्रतिष्ठितांचं येणं जाणं, वैभवशाली प्रशस्त वास्तू, घरात व्हिक्टोरियन पद्धतीचं उंची सामान, भरपूर सुबत्ता अशा वातावरणात रखमाबाईंचं बालपण गेलं. यातूनच साहजिकच त्यांची वैचारिक बैठकही तयार झाली असावी. त्यांना 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आईनं डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी पुनर्विवाह केला. हे सखाराम अर्जुन ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी पहिला वर्ग मिळवत डॉक्टर आणि पुढे सर्जनही झाले. त्यांनी तिथेच काही वर्ष सर्जरी हा विषयही शिकवला होता. जे हॉस्पिटलमध्ये इंग्रज डॉक्टर हंटर यांच्या हाताखाली असिस्टंट सर्जनची जागा मिळवणारे ते पहिले भारतीय डॉक्टर होते. वनस्पतीशास्त्र हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता. त्यासाठी स्वतःची स्वतंत्र बाग निर्माण करून त्यात ते अनेक दुर्मिळ औषधी, मुळ्या आणि वनस्पतींच्यावर संशोधन करत असत. 1863च्या सप्टेंबरमध्ये ज्या प्रसिद्ध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना झाली तिच्या 7 संस्थापकांपैकी 5 इंग्रज होते. 6वे होते आत्माराम पांडुरंग ज्यांची मुलगी सुद्धा पुढे डॉक्टर झाली आणि 7वे होते
सखाराम अर्जुन. रखमाबाई वयाच्या 6व्या वर्षापासून 19व्या वर्षापर्यंत म्हणजे नेमक्या कोवळ्या संस्कारक्षम वयात या बुद्धिमान आणि कर्तृत्ववान माणसाच्या सहवासात राहिल्या. या पितापुत्रीमध्ये म्हणजे खरं तर पिता सावत्र, तरीही त्यांच्यामध्ये एक विलक्षण भावबंध होता जो सख्या नात्यालाही लाजवणारा होता. या पित्यानं लेकीच्या आयुष्याची बौद्धिक, मानसिक आणि भावनिक बाजू अक्षरशः उजळून टाकली. याच काळात सखाराम अर्जुनांची पुस्तकं प्रसिद्ध झाली. ते स्त्री शिक्षणाचंही काम करीत. ते मितभाषी होते, पण कोणताही नवा मूल्य विचार मिळाला की त्याचा सर्वस्वानी स्वीकार करून त्या अनुषंगानं त्यांची व्याख्यानं, ग्रंथलेखन आणि निबंधलेखन चालत असे. सुधारक वृत्तीमुळे यात घरातल्या स्त्रियांनाही ते सामावून घेत, हे विशेष. रखमाबाईंची आई जयंतीबाई ही एक भारदस्त आणि करारी स्त्री होती. त्या रखमाबाईंच्या आयुष्यात केवळ त्यांची आई म्हणून आल्या आहेत असं वाटत नाही. समाजातल्या इतर परंपरांना बांधलेल्या स्त्रियांपेक्षा त्यांचं व्यक्तिमत्व हे फारच वेगळं होतं, प्रगल्भ होतं. पुढे प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाच्या विरोधात आपल्या मुलीला संपूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याची वैचारिक अविचलता आणि हिंमत या स्त्रीमध्ये होती. जयंतीबाईंच्या पुनर्विवाहानंतर लौकिक अर्थाने सखाराम अर्जुन रखमाबाईंचे पालक ठरले, तरी तिच्या आजोबांनी नातीच्या भविष्याची तरतूद हे आपलंच कर्तव्य आहे असं मानलं. त्यांनी पुढाकार घेऊन रखमाबाईच्या 11व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी त्यांचं लग्न लावून दिलं. यावेळी सासऱ्यांच्या भावनेची कदर करून सखाराम अर्जुन तटस्थच राहिले. रूढीप्रमाणे रखमाबाई सुरुवातीला माहेरीच राहिल्या. दादाजी घरी येत जात असत. पुढे 8 वर्षांनी त्यांनी आपल्या पत्नीला आपल्यासोबत नांदायला बोलवलं. तेव्हा मात्र रखमाबाईंनी स्पष्ट शब्दात अनिच्छा दर्शवली आणि इथेच पहिली ठिणगी पडली. यावेळी मात्र सखाराम अर्जुनांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिला सासरी पाठवायला ठाम नकार दिला. काही दिवस वाट पाहून दादाजींनी वकिलामार्फत रखमाबाईंना सासरी पाठवण्याविषयी कायदेशीर नोटीसच पाठवली. तरी सुद्धा रखमाबाई गेल्या नाहीत. तेव्हा मात्र दादाजींनी रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स या कलमाखाली म्हणजे विवाह प्रस्थापित करण्यासाठी खटला भरला. रखमाबाईची गोष्ट म्हणजे तिचा बालवयात झालेला विवाह, पुढे तिने नांदायला जाण्यासाठी दिलेला नकार, त्या नकाराला पाठिंबा देऊन तिच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तिच्या मायेच्या माणसांची ठाम मानसिकता, त्यांची हिंमत आणि त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे या सगळ्यांची झालेली फरफट, या साऱ्यांची गोष्ट तर आहेच. शिवाय स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचे हक्क याविषयी सुधारक विचार बाळगणाऱ्या एका बापाने प्रत्यक्ष आचरणात सुद्धा आपल्या सावत्र मुलीच्या हक्कासाठी दिलेल्या झगड्याची सुद्धा ही गोष्ट आहे. एप्रिल 1884 मध्ये दाखल झालेल्या या खटल्याची पहिली फेरी 1885 सप्टेंबरमध्ये संपली. जज पिन्हे यांच्यापुढे फार मोठा पेच उभा राहिला. हिंदू धर्मशास्त्र आणि इंग्रज कायदा यांचा मेळ साधून त्यांनी जो निकाल दिला त्याचा मतितार्थ असा होता की सदर दाम्पत्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापितच न झाले असल्यामुळे ते पुनर्स्थापित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हा खटला मुळी चुकीच्या कलमांच्यावर आधारित आहे. बालवयात लग्न लागल्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये इच्छेविरुद्ध पतीसोबत नांदायला जाण्याची बळजबरी कायदा त्या स्त्रीला करू शकत नाही. झालं. दुसऱ्या दिवशीच्या टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये हे लांब लचक निकालपत्र प्रसिद्ध झालं. या निकालानं एकच वादळ उठलं. इंडियन स्पेक्टेटरने उपरोधिक टीकेची तर झोडच उठवली. एकदा शास्त्रशुद्ध लग्न लागल्यावर त्यातून कोणाचीही सुटका होतेच कशी? या खटल्यात पत्नी शिकलेली आणि नवरा अशिक्षित असल्यामुळे जजने हा पक्षपाती निर्णय दिला आहे, असा त्यांचा सूर होता. एक लक्षवेधी बाब अशी की केसरीमधून जी प्रतिक्रिया व्यक्त झाली ती अशी होती, हिंदू धर्मशास्त्राने विवाहास एकदा मान्यता दिल्यानंतर जर इंग्रज कायदा असा विवाह बेकायदेशीर ठरवू लागला तर ते हिंदूंच्या समाज जीवनास घातकच आहे.
यापुढे त्यांनी असंही म्हटलं की हिंदू लोकास लग्नसंबंध होण्यास पश्चिम राष्ट्राप्रमाणे स्त्रियांची संमती पाहिजे हे नवीनच तत्व आमच्या विद्वान जजास आत्ममेंदू स्मृतीखेरीज दुसऱ्या कोणत्या स्मृतीत आढळले असेल तर ते असो. इंडियन स्पेक्टेटरने लिहिलं, अ हिंदू हजबंड हॅज नॉट perpetrated legalized rape on his Hindu wife, and therefore an English judge finds it in his wisdom to cut solemn connection of the holy wedlocks. या अशा कुत्सित आणि जहरी टीकेला रखमाबाईंना सामोरं जावं लागलं. रखमाबाईंनी वास्तविक आपल्या जगावेगळ्या पित्याच्या प्रोत्साहनानं आणि बळानं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न अचाटच होतं. तरीही लग्नामुळे शिक्षण सोडून आपल्या मितभाषी, बुद्धिमान आणि मेहनती मुलीची कुचंबणा स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं सखाराम अर्जुनांना फार फार यातना देऊन गेलं. ते स्वतः पुढाकार घेऊन एरवी आजूबाजूच्या घरातल्या लोकांच्या समस्या सोडवून देत असत. पण आपल्याच मुलीच्या आयुष्यातला पेच मला सोडवता येत नाही. कधी कल्पनाही केली नव्हती अशा बदनामीला तिला सामोरं जाताना आपण पाहतो आहोत, पण आपण काहीही करू शकत नाही. याचे अतोनात क्लेश त्यांना झाले. रखमाबाईंच्या विवाहाचं उत्तरदायित्व त्यांनी संपूर्णपणे स्वतःकडे घेतलं. बाकीचा छळ कमी म्हणून रखमाबाईंच्या नावे तिच्या आजोबांची म्हणजे हरिश्चंद्र यादवांची जी संपत्ती होती तिच्यावर नजर ठेवून सखाराम अर्जुन मुलीला सासरी पाठवत नाहीत अशीही टीका उठली. या साऱ्यातून होणारा मानसिक ताण असह्य होऊन त्यांना मधुमेह जडला. आजच्यासारखी मधुमेहाला ताब्यात ठेवू शकणारी औषधं त्या काळात नव्हतीच. त्यामुळे त्यांचा मधुमेह बळावतच गेला. शेवटचे 6 महिने तर ते अंथरुणावरच होते. जयंतीबाईंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हवा पालटासाठी त्यांना गिरगावातल्या स्वतःच्या घरातून वाळकेश्वरला हलवलं. त्यांचं सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, शुश्रूषा केली, मात्र तिथेच त्यांचं दुःखद निधन झालं. या दरम्यान रखमाबाई आपल्या भोवतालच्या जगात बालिकावधू, बालविधवा यांचं जीणं पाहतच होत्या. कितीतरी प्रसन्न, हसऱ्या, चतुर, बुद्धिमान, सुंदर आयुष्य जगण्याचं स्वप्न बघणाऱ्या अशा सगळ्या मुली लग्नानंतर पंख मिटून तर कधी पंख छाटून जनरीत पाळण्यासाठी आपल्या घरात स्वतःला कशा कोंडून घेतात हे त्यांना प्रत्यक्षात दिसतच होतं. या सगळ्या अकाली प्रौढ पोळलेल्या मुलींच्या पंगतीत मुकाट्याने जाऊन बसण्याच्या कल्पनेने त्यांचा थरकाप झाला असणार. म्हणूनच फक्त नशिबी आलं म्हणून विनातक्रार स्वीकारणं नाकारून जीवाच्या आकांताने त्यांनी सर्वतोपरी धडपड केलेली दिसते. त्यांनी जून 1885 मध्ये टाइम्समधून बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य या विषयावर पत्र लिहिली. ही पत्र हिंदू लेडी या नावानं त्यांनी लिहिली होती. आमच्या पुरुषनिर्मित धर्मशास्त्रांनी पुरुषाचा जन्म पवित्र आणि उच्च मानला आणि स्त्रीला कमी प्रतीचं लेखलं, तिला पुरुषाच्या मार्गातली धोंड ठरवलं, पापाची खाण मानलं, पुरुषांचं जीवन सजवण्यासाठीच फक्त तिचा जन्म आहे अशी तिचीही समजूत करून दिली. त्यामुळे आम्ही स्त्रिया सुद्धा आता स्वतःला हीन समजू लागलो आहोत अशी टीका त्यांनी केली. पुढे त्यांनी असं म्हटलंय, आम्ही स्त्रिया आपल्या वाटणीला आलेलं हे जीवन स्वीकारतो. याचा अर्थ आम्हाला यातून सुटका नको आहे असं समजू नये. हे असं बजावण्याचं धाडस आता तिच्यामध्ये आलं होतं. ही पत्र त्यांनी स्वानुभवावर अधिकारवाणीने लिहिलेली होती. त्यांनी लिहिलंय, मी स्वतः बालविवाहाचे दुष्परिणाम भोगते आहे. या दुष्ट रूढीमुळे माझा जीवनानंदच नष्ट झाला आहे. मला शिक्षण घ्यायचे आहे, बुद्धीचा विकास साधायचा आहे आणि माझा विवाह मी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या मानलेल्या या साऱ्या गोष्टींच्या आड येत आहे. आमच्यासारख्या स्त्रियांच्या वाटणीला आलेल्या अन्य जीवनातून वर उठण्याच्या माझ्या प्रयत्नांकडे, माझ्या ध्येयाकडे आज संशयी वृत्तीने पाहिले जात आहे. एवढेच नव्हे तर माझ्याविषयी गैरसमजही पसरवले जात आहेत. या शब्दात हिंदू लेडी या नावाने रखमाबाईंनी अक्षरशः आकांताने टाहो फोडला.
बालविवाहाचं उच्चाटन झाल्याखेरीज आणि स्त्रियांना शिक्षणच नव्हे तर उच्च शिक्षण सुद्धा दिल्याखेरीज त्यांचं जीवन सुधारणार नाही असं त्यांनी पुन्हा पुन्हा प्रतिपादन केलं. या पत्रांचं नवल वाटून त्यावर उलटसुलट बरीच चर्चा झाली. ही पत्र लिहिली तरी कोणी, का, त्यात कोणाचा काय डाव असावा बरं, कोणाचा काय स्वार्थ असावा बरं, ही विधानं खरी की खोटी, अशा चर्चांचं वादळ धुमसत राहिलं. ही पत्र त्यांनी लिहिली तेव्हा त्यांच्या माथ्यावरचं खंबीर पित्याचं छत्र दूर झालं होतं. सरकारकडून सुधारणांची अपेक्षा करणाऱ्या समाजसुधारकांच्यावर सुद्धा इंग्रज धार्जिणं असण्याचा किंवा लाचार म्हणून शिक्का मारला जात होता, असा तो काळ होता. अशा वेळी रखमाबाईनं ही पत्र इतक्या पोटतिडकीनं लिहिलेली आहेत. त्यांच्या या पत्रांना ऐतिहासिक महत्त्व आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. पंडिता रमाबाईंचा अपवाद वगळता समाज सुधारणेच्या संदर्भात एका स्त्रीनं केलेलं हे पहिलंच जाहीर आवाहन होतं, हे लक्षात घ्या. या पत्रांच्या प्रसिद्धीनंतर काही थोड्या दिवसातच जज पिन्हे यांनी रखमाबाईच्या बाजूने निकाल दिला आणि आगीत तेल ओतल्याप्रमाणे टीकेची झोड उठली. परंपरा आणि संस्कृती रक्षकांना ही पत्र आणि हा निकाल भयंकर झोंबला हे स्पष्टच दिसतं. काही काळातच ही हिंदू लेडी कोण आहे हे सुद्धा उघड झालं आणि मग तर समाजाच्या कटू प्रतिक्रियांची लाट थेट रखमाबाईंच्यावरच येऊन आदळली. 1886 मध्ये पिन्हे रिटायर झाले आणि नेटिव्ह ओपिनियन आणि केसरी मधून सामान्य शिष्टाचारांची चौकट झुगारून देऊन पिन्हे रिटायर झाल्याचा आनंद आणि त्यांच्यावर कुत्सित टीका केली गेली. हिंदू धर्माला कायद्याच्या दबावाखाली गाडून टाकणारं एक संकट दूर झालं याचा आनंद उघडपणे त्यामध्ये व्यक्त केला गेला. हिंदू कुटुंब संस्थेला बट्टा लावणारे जज पिन्हे असं त्यांना संबोधिलं गेलं. धर्मप्रेमींनी आपापल्या परीनं त्यांना दूषणच दिली. इथे याच वेळी टाइम्समध्ये 1885च्या जून ते ऑक्टोबर या काळात प्रसिद्ध झालेल्या हिंदू लेडीच्या पत्रांनी जी प्रचंड खळबळ माजवली होती ती अजूनही खदखदतच होती. टाइम्सच्या संपादकांनी ती पत्र व्हॉइसरॉयच्या नजरेस आणून देण्याचं वचन दिलं. निदान हा खटला आता संपला असा तसा सगळ्यांना वाटत असतानाच 1887 मध्ये दादाजींनी पुन्हा अब्रू नुकसानीचा दावा रखमाबाईंच्यावर घातला. आता पिन्हे तर रिटायरच झाले होते. नवे जज फॅरन हे आता काम पाहत होते. आता पुन्हा वर्तमानपत्रातून कुत्सित टीकेसह या खटल्याबद्दल नव्याने चर्चा रंगू लागल्या. वर्षभर हा खटला चाललाच होता आणि 1888 मध्ये वर्षभराने न्यायमूर्ती फॅरन यांनी त्यांचा हुकुमनामा जाहीर केला. या हुकुमनाम्यामध्ये प्रतिवादिनी म्हणजे रखमाबाईंनी 1 महिन्याच्या आत वादीच्या म्हणजे दादाजींच्या घरी नांदायला गेलंच पाहिजे असा हुकूम होता. यापुढे दादाजींच्या वकिलांनी असं स्पष्ट सांगितलं की कोर्टाची अवज्ञा केली तर 6 महिने तुरुंगवास भोगावा लागेल. आता मात्र रखमाबाईंनी मनोमन निश्चय केला की इतकं सगळं घडलेलं आहेच, आता मग तुरुंगवास भोगावा लागला तरी चालेल, पण आता मला पाय मागे घेऊन चालणार नाही. याच वेळी 1887 साल हे एका वेगळ्याच कारणासाठी गाजत होतं. पहा योगायोग कसे असतात. महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाला अर्धशतक झालं होतं. त्या निमित्तानं अनेक समारंभ आणि योजना कार्यान्वित होत होत्या. याच वेळी काही इंग्रज स्त्रियांनी रखमाबाईच्या खटल्यासाठी लागलेला खर्च भरून काढण्यासाठी सगळ्यांनी निधी गोळा करावा अशी जाहीर विनंतीच करून टाकली. या बायकांनी श्रीमंत आंग्ल आणि अँग्लो इंडियन्सच्या औदार्याला जाहीर आवाहन केलं आणि उदार हस्ते निधी द्यावा अशी विनंती केली. रखमाबाईच्या स्थितीचं त्यांनी खूप वर्णन केलं. तिला कैद होऊ नये म्हणून इंग्रज स्त्रिया आता जाहीरपणे बोलू लागल्या. त्यातल्या अनेक स्त्रियांनी आपली मतं वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा व्यक्त केली आणि या साऱ्याला एका चळवळीचं स्वरूप आलं. टाइम्स ऑफ इंडिया मधून अनेक पत्र आता जाहीर व्हायला लागली.
या पार्श्वभूमीवर रखमाबाईंना कैदेची शिक्षा जाहीर होऊन सुद्धा तिची अंमलबजावणी करायला आता कोर्ट विलंब लावू लागलं. इंग्लंडमध्ये या खटल्याची चर्चा आणि रखमाबाईकडे वळणारा सहानुभूतीचा ओघ याचा दबाव येऊन न्यायालयाने स्वतःला कुठेही अडकवून घ्यायचं नाही अशी आता सावध भूमिका घेतली. 30 मार्च 1887 रोजी मुंबई राज्यातून मध्यवर्ती सरकारकडे या संबंधात कायदा बदलावा अशा आशयाचं विनंतीपत्र गेलं. त्यामध्ये रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स या खटल्याच्या संदर्भात काही सुधारणा शिफारसी सुद्धा केल्या गेल्या. पुढे टाइम्समध्ये हे पत्र प्रसिद्धच केलं गेलं. इतर प्रगत देशातील कायद्याच्या पातळीवर हिंदुस्थानातील कायद्यांना आणण्याच्या दृष्टीने इंग्रज कायद्याचा आता असा आधार दिला गेला की वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यासंबंधीचे निर्णय कोर्टाने दिले असले तरी त्याची जबरदस्तीने अंमलबजावणी करण्याला कोर्ट आता बांधलेले नाही. ह्या साऱ्या घडामोडी फार फार प्रभावी ठरल्या. या कायद्याचा पुनर्विचार हा रखमाबाईचा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. या खटल्यामुळे वैवाहिक कायद्यात मूलभूत स्वरूपाचा बदल करणं सरकारला भाग पडलं हे फार महत्वाचं. दादाजी विरुद्ध रखमाबाई या खटल्यामुळे हा फेरविचार करणं आम्हाला भाग आहे असा स्पष्ट उल्लेख या पत्रात आहे. अखेरीस राणी व्हिक्टोरियांनी कोर्टाची आज्ञा धुडकावून लावून हे लग्न डिसॉल्व्ह करण्याची आज्ञा दिली. मग दादाजींनी रखमाबाईंकडून 2000 रुपये खटल्याचा झालेला खर्च भरून काढण्यासाठी घेतले आणि रखमाबाईवरचा पत्नी म्हणून आपला अधिकार शेवटी सोडून दिला. पुन्हा टाइम्स, सुबोध पत्रिका, इंदुप्रकाश, स्पेक्टेटर इत्यादी वर्तमानपत्रामध्ये टीकेची झोड उठली. त्यानंतर जयंतीबाई आणि आजोबा हरिश्चंद्र यादव यांनी मिळून रखमाबाईला मिशनऱ्यांच्या सोबत इंग्लंडला पाठवण्याचं ठरवलं. 4 महिन्याच्या बोटीच्या प्रवासानंतर रखमाबाई इंग्लंडला गेल्या. गमतीचा भाग असा की तिला परदेशी पाठवताना त्यांनी तिला 3 अटी घातल्या. पहिलं म्हणजे गोमांस भक्षण करायचं नाही, दुसरं ख्रिस्ती माणसाशी लग्न करायचं नाही आणि तिसरं ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा नाही. रखमाबाईंचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान होता. त्यांनी मिश्किलपणे असं म्हटलंय की दुसरी आणि तिसरी अट पाळणं मला अजिबातच अवघड नव्हतं, कारण त्यात मलाच तत्वतः रस नव्हता. पण मांस भक्षण हे किंवा वचनभंग हे पाप आहे यावर मात्र माझा कधीच विश्वास नव्हता. जानेवारी 1895 मध्ये त्या डॉक्टर बनून भारतात परतल्या आणि मुंबईत कामा हॉस्पिटलमध्ये काम करायला लागल्या. मात्र जननिंदेपासून दूर जाऊन त्यांनी काम करावं असा सल्ला त्यांची आई जयंतीबाई यांनी त्यांना दिला. मग त्यानंतर मात्र त्यांची कर्मभूमी गुजरात हीच राहिली. राजकोटला असताना दुसऱ्या महायुद्धात त्यांनी केलेल्या सेवेसाठी त्यांना पदक देऊन त्यांचा गौरव झाला. रखमाबाईंनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, पण आलेल्या कटू अनुभवातून मनात कडवटपणा धरून त्या कधीही माणूसपणाने वागल्या नाहीत. आपल्या सख्या, सावत्र, आजोळच्या सर्वांशी त्यांचे प्रेमाचे संबंधच राहिले. त्या स्वभावाने इतक्या अबोल, शांत आणि वृत्तीने इतक्या समाधानी होत्या की त्यांचा इतिहास ज्यांना माहीत नव्हता त्यांना जेव्हा तो समजत असे तेव्हा त्यांना धक्काच बसत असे, असं लेखिकेने खास नमूद केलेलं आहे. आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफशी त्यांचे फार सुंदर संबंध होते. त्यांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं, कित्येकांना आयुष्यात उभं केलं. वर्षातून एकदा रजा घेऊन त्या मुंबईला आपल्या वडिलांच्या घरी येत. तिथे भावांची मुलं, सुना, नातवंडांच्यासह आनंदाने राहत. नाशिकला आल्या की कवयित्री बहिणाबाई चौधरी, समाजसेविका जानकीबाई साठे, स्मृतिचित्रकार लक्ष्मीबाई टिळक यांच्याशी त्यांच्या नियमित गाठीभेटी ठरलेल्याच असत. आपलं सांस्कृतिक संचित उंचावण्याची सुद्धा त्यांची धडपड असे. त्या खूप वाचत, चर्चा करत. एकंदरीत वैवाहिक बाबतीतलं एक मोठं वादळ ज्यामुळे रखमाबाईंच्या शांत आयुष्यात भयंकर उलथापालथ झाली तेवढी सोडली
तर त्या काळात अशाच प्रकारच्या अडचणींना ज्या इतर स्त्रियांना तोंड द्यावं लागलं, त्या इतर स्त्रियांच्या तुलनेनं रखमाबाई एक समृद्ध आणि सुंदर आयुष्य जगल्या. नशिबानं त्यांना जे नातेवाईक मिळाले ते सुद्धा सर्वार्थाने लोकविलक्षण आणि त्यांच्यावर निरतिशय प्रेम करणारे होते. आणि कष्टपूर्वक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहून मूल्यांची किंमत ठेवून जे आयुष्य त्या जगल्या तेही सन्मानाने भरलेलं होतं. आनंदीबाई जोशींना आपण पहिल्या स्त्री डॉक्टर म्हणून ओळखतो, पण त्या दुर्दैवाने अल्पायुषी ठरल्या. रखमाबाई मात्र यशस्वीपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर होत्या आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि 91 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. आता सुद्धा अन्यायापुढे न वाकायचं ठरवून स्वतःच्या अटीवर जगू पाहणाऱ्या स्त्रियांसाठी आजही आयुष्य सोपं नाही. पुरुषाला नकार दिला म्हणून ज्यांचा जीव गेला किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं गेलं अशा कितीक स्त्रिया आज आहेत. मागच्याच महिन्यात छत्तीसगडच्या जजने लग्न ही एक धार्मिक गोष्ट आहे आणि म्हणून पतीचा छळ, बळजोरी हे सारं स्त्रीनं सहन केलं पाहिजे, तो कायद्याने गुन्हा होत नाही, बलात्कार ठरत नाही असा निर्णय दिलेला आपण सर्वांनी ऐकला आणि वाचलाय. तेव्हाचं समाज जीवन तर स्त्रियांसाठी फार फारच जिकिरीचं होतं. आता काही उदाहरणं अशी बघा की डॉक्टर विश्रामरामजी घोले हे स्वतः एक डॉक्टर होते आणि सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते. तरीही त्यांनी आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं तर ते घरच्यांनाही सहन नाही झालं. हे पाप आपल्या घरात घडू नये म्हणून काचा कुटून त्या लहान मुलीच्या अन्नात घालून तिला संपवलं गेलं, ते सुद्धा याच काळात. संपूर्ण कुटुंबाची साथ नसेल तर केवळ कुटुंब प्रमुखाचे प्रयत्न हे निष्फळच ठरतात. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची बहीण जनक्का ही सुद्धा शिकलेली होती. तिला वाचनाचं आणि शिक्षणाचं खूप वेळ होतं. तिच्या वाचनाचं आणि शिक्षणाचं कौतुक सासऱ्यांनी केलं याचा तिच्या नवऱ्याला सासूला इतका राग आला आणि त्याचे परिणाम त्या सुनेला असे काही भोगावे लागले की रामजींना शेवटी आपल्या बहिणीला घरी परत आणावं लागलं. जर अज्ञानातून जन्मलेल्या असतील तर अशा समजुती आणि रूढी किती कठोर, निर्दयी, पाशवी असू शकतात याची असंख्य उदाहरणं सापडतात. त्या काळात पुनर्विवाह, विधवा विवाह करणाऱ्यांना लोकांच्या अनन्वित छळाला सामोरं जावं लागत असे. घटस्फोटिता, परित्यक्ता यांना अत्यंत तुच्छ लेखले जाई. त्यातही मी लग्नाच्या नवऱ्याबरोबर नांदायला जाणार नाही असं धीटपणे कोर्टात सांगणारी आणि लग्नबंधनातून सुटका करून घेण्यासाठी आकांताने धडपडणारी स्त्री समाजाला पचणं शक्यच नव्हतं. असं असूनही त्या काळामध्ये स्वतःच्या अटीवर आपल्या मर्जीप्रमाणे आणि समृद्धपणे जगणाऱ्या रखमाबाईंना माझा दंडवत. धन्यवाद.